राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटील यांच्यावर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःच्याच वसतिगृहात राहणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे नेते जीवन घोगरे पाटील यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. घोगरे यांच्या मालकीच्या वसतिगृहात राहणाऱ्या आकांक्षा गायकवाड या 25 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. आकांक्षा ही होमिओपॅथीचे शिक्षण घेत होती. गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून फी भरण्याकरिता जीवन घोगरे हे तिला सातत्याने मानसिक त्रास देत होते, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. गायकवाड राहणार वाजेगाव मातंग समाजाचा असून माझी मुलगी आकांक्षा मुंजाजीराव गायकवाड ही हाडको येथील कमल किशोर कदमजी यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये BHMS ला सेकंड इयरला शिकत होती. त्यांच्या शेजारी जीवन घोगरे पाटलाची बिल्डिंग आहे, ज्या बिल्डिंग मध्ये ती क्वाड बेसिसवर किराणा राहत होती आणि तिथून शिक्षण करत होती. मला 1-1:30च्या दरम्यान कॉल आला, तुमच्या मुलीनं फाशी घेतली. मी जाऊन बघितलं तर ती फाशी घेतल्याचा मला अंदाज कळाला नाही. फाशी नसून तिला मारून लटकवण्यात आले असल्याचा मला संशय आहे. जोपर्यंत त्याचा छडा किंवा तपास लागणार नाही, माझ्या मुलीला न्याय भेटणार नाही, तोपर्यंत मी डेथ बॉडी नेऊन अंत्यसंस्कार करणार नाही आणि इथून उठणारही नाही. कशामुळे वाटतं तुम्हाला? फीस काही असो, आता ते फीस होय काय आहे त्याचं माहिती नाही. आता तिथं जे झालं ते कळलं आम्हाला. काय फक्त हुशार मुलगी हुशार होती. आत्महत्या माझी मुलगी करू शकत नाही. तिने का 4-5 दिवसापूर्वी एका दुसऱ्या मुलीला जीव वाचवलाय. आकांक्षाचे वडील मुंजाजी गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या त्रासाला कंटाळूनच त्यांच्या मुलीने टोकाचे पाऊल उचललेत. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी जीवन घोगरे पाटील यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणारे आणि एट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय शिक्षण घेणारी मुलगी वय 25 वर्ष हिने राहत्या हॉस्टेलवर घरात मध्ये राहत होती त्या किरायाने, तिथे आत्महत्या केलेली आहे. त्याचं डॉक्टर PM केलेलं आहे आणि हँगिंग म्हणून सर्टिफिकेट आलेलं आहे. पुढील तपास फिर्यादीची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे प्रोसेस चालू आहे. मुलीच्या पालकांचा आरोप आहे की मेंटली आणि सेक्शुअली हॅरॅसमेंट झालेली आहे. ते आता तपासात होईल पुढं सगळं. आणि ते हॉस्टेल होतं, गुन्हाच दाखल नाही अजून, तपासात होईल पुढं. हॉस्टेलच्या बाबतीत काय सांगायचं? हॉस्टेल अधिकृत होतं का? नाही, ते पूर्ण तपासात निष्पन्न होईल ना सगळं. आता काय नाही. कुठल्या एरियात हॉस्टेल होतं? हडको ज्यांचं जे वसतिगृह होतं ते त्यांची काय राजकीय पार्श्वभूमी आहे का काय? म्हणजे वडिलांचा आरोप आहे मुलीच्या की सेक्शुअली हॅरॅसमेंट होत होती आणि जे घरमालक आहेत म्हणजे वसतिगृह जे चालत होते घरामध्ये, ते सगळं तपास निष्पन्न होईल. आताच नाही सांगता येणार. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आकांक्षा मुंजाजी गायकवाड राहणार वाजेगाव येथील माझी भाची, तिने BHMS कॉलेजला हाडको येथे होती. हॉस्टेलमध्ये असताना तिच्यावर शारीरिक मानसिक अत्याचार करून तिला फाशी देऊन मारण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये ज्यांनी फाशी दिलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून ताबडतोब अटक करण्यात यावी आमची विनंती आहे. आज माझ्या भाचीला जाणीवपूर्वक मातंग समाजाची आहे हे त्यांना माहीत असताना सुद्धा त्यांनी अत्याचार करून मानसिक त्रास देऊन तिला फाशी देऊन मारलेला आहे. आमचा आरोप आहे, आरोपी याच्यामधले जे कोणी असतील त्यांना ताबडतोब अटक करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून प्रशासनाला दाखवून देऊ. आज आमच्या काळजाला आग लागलेली आहे. आज वडील सोबत आहे त्यांचे आणि आम्हाला आज आमची असा एवढा दुःखाचा डोंगर साचलेला आहे आमच्यावर. तुम्ही लवकरात लवकर पोलीस प्रशासन याचं गांभीर्य सुद्धा घेत नाहीत. कोणाच्या दबावाखाली आम्ही सामाजिक कार्यकर्ते, गावातले मातंग समाजाचे लोक आहोत. आमच्यावर वेळोवेळी अन्याय अत्याचार झालेले आहेत. आमच्या मुलीला, आमची मुलगी टॉपर होती तिथं,